सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील रोपळेक या ठिकाणी संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह आणि श्री संत गजानन महाराज विजय ग्रंथ पारायण सोहळा तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त विजय ग्रंथ पारायण सोहळा तसेच त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। यावेळी दैनिक कार्यक्रम सकाळी 5 ते 6 काकडा, सकाळी 7 ते 10 श्री संत गजानन विजय ग्रंथ पारायण, सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ, सायंकाळी 7 वाजता श्रींची आरती तसेच सायंकाळी 7:30 ते 9:30 या वेळेत हरी कीर्तन संपन्न होणार आहे। रात्री कीर्तनानंतर दररोज सर्व भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे। तसेच हरिजागर रात्री 11 ते पहाटे 4 वाजेपर्यंत असणार आहे। यावेळी प्रमुख उपस्थिती गुरुवर्य हरिभक्त परायण राम महाराज काजळे मृदुंग महामेरू यांची असणार असून तसेच कीर्तनकार हरिभक्त परायण संजय नाना महाराज धोंडगे नाशी यांची कीर्तन सेवा शुक्रवार दिनांक 1 मार्च रोजी सायंकाळी 7:30 ते 9:30 या वेळेत संपन्न होणार असून हरिभक्त परायण उमेश महाराज दशरथे मानवत जिल्हा परभणी यांचे कीर्तन शनिवार दिनांक 2 मार्च रोजी 7:30 ते 9:30 या वेळेत संपन्न होणार आहे। त्याप्रमाणेच हरिभक्त परायण संजय महाराज पाचपोर रामायणाचार्य अकोला यांचे काल्याचे कीर्तन आणि महाप्रसादाचा कार्यक्रम होईल आणि समाप्ती रविवार दिनांक 3 मार्च रोजी सायंकाळी 9:30 ते 11:30 या वेळेत होणार आहे। कार्यक्रमाचे संयोजन प्राचार्य श्री योगेश पांडुरंग दळवे सर, श्रीमान लक्ष्मणराव पवार माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय रोपळेक आणि श्रीपाद पांडुरंग दळवे उपसरपंच ग्रामपंचायत रोपळेक यांनी केले असून सर्व ग्रामस्थ आणि भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे। कार्यक्रमाचे आयोजन श्री संत गजानन महाराज भक्त परिवार आणि समस्त भजनी मंडळी रोपळेक तसेच श्रीमान लक्ष्मणराव पवार माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय रोपळेक आणि संत गजानन महाराज गुरुकुल रोपळेक, श्री पांडुरंग रुक्मिणी मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृह रोपळेक, श्री संत गजानन महाराज वारकरी शिक्षण संस्था रोपळेक तसेच स्वर्गीय पांडुरंग माधवराव दळवे सर कुस्ती संकुल रोपळेक, नादब्रह्म वारकरी शिक्षण संस्था ताडबोरगाव जिल्हा परभणी आणि समस्त रोपळेक ग्रामस्थ यांनी केले आहे। प्रतिनिधी संदीप भगत, NTV न्यूज मराठी, सोलापूर।